त्या पत्रकार परिषदेचा नेमका मुद्दा काय आहे आणि काय खुलासा आहे नेमका आपल्याकडून? आमच्या दोन मागासवर्गीय संस्था आहेत, ईश्वरलालजी मागासवर्गीय संस्था आणि एक लक्ष्मणराव ढवळे मागासवर्गीय. 2000 साली लक्ष्मणराव ढवळे या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आणि त्यांच्याकडे समाज कल्याण खातं असल्याने आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला इथे मागासवर्गीय संस्था स्थापन करायची आहे, तर तुम्ही मदत करा. त्यांना सांगितलं मी तुम्हाला मदत करीन. मग त्या दृष्टीनं आम्ही ह्या संस्था स्थापन केल्या. संस्था स्थापन केल्यानंतर जमीन घ्यायचा प्रश्न आला. जमीन घ्यायला कोणाचे पैसे नव्हते, कारण हे जे सदस्य होते हे एकदम गरीब परिस्थितीचे होते. मग आम्ही त्यावरती आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय शिवराजी जैन यांच्याकडे गेलो. मी स्वतः गेलो, आमचे दत्तू चौरे आम्ही सगळ्यासोबत घेऊन गेलो आणि बाबूजींना म्हटलं आम्हाला तुम्ही मदत करा. बाबूजींनी सांगितलं पण 13 लाख रुपये तुम्ही माझ्याकडे घेऊन जा, पण ज्यावेळेस संस्थेचे पैसे त्यावेळेस माझे पैसे परत करावा. ते 13 लाख रुपये आम्हाला तिथून घेतले आणि त्या 13 लाखामध्ये आम्ही 4 एकर जमीन खरेदी केली. खरेदी केल्यानंतर तिचं काम जे हे काम होतं प्लॉट पाडायचं काम, जे त्यावेळी उत्पाद साहेब म्हणून जमलेलं होते इंजिनियर, त्यांच्याकडे ते काम दिलं होतं आम्ही. मग त्यांनी जो प्लॉट आम्हाला लेआउट करून दिला, त्याला लागत येणे करायला पैसे नसल्यामुळे ते काम म्हणजे शांत झालं आणि आमचं थोडं दुर्लक्ष झालं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग या संस्था म्हणजे काम दिसत नसल्यामुळे त्या अवसायनात काढल्या गव्हर्नमेंटने. अवसायनात काढल्यानंतर पुन्हा मग मी स्वतः आणि दत्तू चौरे आम्ही सर्व प्रयत्न केले आणि त्या संस्था पुन्हा आणखी पुनरुज्जीवन केलं. पुनरुज्जीवन केल्यानंतर काय झालं की आता संस्थेला काम करावं लागेल, म्हणून आम्ही तो उत्पन्न साहेबांचा जो लेआउट काढला होता त्या लेआउटनुसार प्लॉटची आखणी केली. आणि मग आम्ही त्यावेळेस म्हटलं प्लॉट पुढे येणे करायला खर्च येणार आहे, म्हणून 25,000 रुपये प्रत्येकाने घेतले. पैसे घेताना लक्ष्मण ढवळे मार्फत हे एक हजार राहायचे, ईश्वरलालजी मार्फत हे राहायचे, कधी अजूनमध्ये ते बी राहायचे. अशा पद्धतीने पैसे गोळा केले. त्या आलेल्या पैशातून बाबूजींचे पैसे 12 लाख रुपये परत दिले, 13 लाखापैकी. अजून त्यांचे 1 लाख रुपये परत द्यायचे. नंतर आम्ही त्याची काही बोलणी केली, खर्च केला. तर सगळे केल्यानंतर तो जो पुष्पा साहेबांचा जो प्लॉट होता येणे करायला, तो आम्ही येण्याला पाठवला. पण तिथेही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या शेतातून 1400 स्क्वेअर फूट बायपासचा रस्ता गेलेला आहे, त्यामुळे हा येणे मंजूर होत नाही. मग दुसरा परत आल्यामुळे काय झालं ते, मग त्याला पैसे लागत होते. पैसे कुठून आणायचे, कारण आम्हाला त्याला येण्याला इतके पैसे लागतात. नंतर मग माझा मुलगा इंजिनियर आहे, त्याला म्हटलं तुझ्या वतीनं पाहिजे लवकर प्लॉट येणे करून देईन. तर मग त्याने पाहिलं, पण त्याने मग काय सांगितलं की बा दोन्ही संस्था एकच येणे केलं तरच इथे प्लॉट बसू शकता. सेपरेट जर केलं, कारण प्रत्येकाला मग 12 मीटर रस्ता सोडावा लागेल, तर प्लॉट कमी होती. म्हणून तो आम्ही एकत्र तो येणे करायला पाठवला आणि ते आता आमच्याकडे आला आहे. तो एक 8 दिवसाच्या आत आम्ही तो आता नगरपालिकेत सबमिट करणार आहे. आणि जे काही आमचे 144 लोक आहे त्यांना मी प्लॉट देणारच आहे. एकही नाही, आणि जास्तीत जास्त 6 महिन्याचा मी त्यांना प्लॉट देणार आहे प्रत्येकाला. कारण जे काही गोंधळ झाला तो आमच्या समन्वय नव्हता, काही समन्वयामध्ये अंतर झाला, त्याच्यामुळे तो गोंधळ झाला सगळा. पण पुन्हा आम्ही आज सकाळी एकत्र बसलो आणि सर्व निर्णय घेतला की आता आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. पण खरं तर अनेक आरोप आपल्यावर झाले आहेत. आपल्यावर असं देखील म्हणणं आहे की जे 25,000 लोकांनी आपल्याला दिलेत ते संस्थेकडे जमा झाले नाही, ते त्या पावत्या ज्या त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. मग त्याबद्दल जे आहेत ते नागरिकांमध्ये संभ्रम आहे, तर त्याच्या संदर्भात काय नेमकं? हे पहा, ज्यावेळेस पावत्या आम्ही पैसे त्यावर लोक आम्हाला बिना पैसे देत होते, पण आम्ही म्हटलं नाही त्यांना पावती दिली गेली पाहिजे बा. आता हे ढोबळेचे संचालक, हे ईश्वरलालजींचे संचालक यांनी शिक्के बनवून आणले आणि ते पावत्या यांच्यासमोर फाडल्या गेल्या. असं काही लांबली नाही की बा कोणी आलं म्हणून. मग ते जे 25,000 दिले, ज्या पावत्या त्यांच्याकडे आहे त्या ग्राह्य धरल्या जातात, जाणार आहेत ना, त्या शिक्का आहे. ते शिक्के पण खोटे आहेत असं म्हणतायत आणि आपल्याकडे कोणत्याही संस्थेचं पद नाहीये असंही काही नागरिकांतर्फे बोललं जात आहे. तर मला हे संस्था मीच ओपन केली आहे. सगळं पहिल्यापासून दत्तर महाराजकडे आहे. हे सगळं मला मदत करताय, दरवेळी म्हणावले सगळे कंपनी मदत करताय. आणि आमचं मध्ये समन्वय म्हणजे आमची चूक झालीच होती की समन्वयमध्ये फरक पडला, म्हणून तर काही लोकांनी जे सभासद नाही त्यांनी काही समाज लोकांमध्ये बसवला.
सदरील जी जागा आहे 4.25 किंवा 4.5 एकर हा. त्या जागेवर काहीतरी कोट्यावधींची थकबाकी असं म्हटलं जातं आणि ती जागा जी आहे ती शासन परत ताब्यात घेणार असल्याची चर्चा आहे. तर मग त्यामध्ये किती तथ्य आहे आणि साधारण लोकांना ही जागा हे प्लॉट जे आहेत ते कधीपर्यंत मिळू शकतात? हे पहा त्याच्यावर 1 रुपया सुद्धा बोजा नाही. हं. जे स्वतंत्र उतारे सातबारी उतारे हं. दोन्ही संस्थेचे अलग अलग सातबारी उतारे 711-1 आणि 711-2 हे गट नंबर आहे. त्याच्यावर एकही रुपयाचा बोजा नाही. ते उतारे काढून तुम्ही पाहू शकता की त्याच्यावर थकबाकी आहे किंवा नाही. जागेवर नाही तर मग संस्थेवर ती थकबाकी संस्थेवर किंवा- थकबाकी. म्हणजे संस्थेने कुठल्याच 32 प्रकारचं कर्ज घेतलेलं नाहीये. संस्था आतापर्यंत बंद आहे. त्याच्यामुळे कर्ज कोण देणार संस्थेला? हे सर्व आता आपण तयार करून पुढची प्रोसिजर करत आहोत. सदर नागरिकांना 6 महिन्याच्या आधी आम्ही प्लॉट देणार आहे प्रत्येकाला. दुसरा एक प्रश्न 144 जणांना तुम्ही प्लॉट द्यायचा म्हणतायत हा. आणि आता जो आकडा आहे तो 160 जणांचा आकडा झालेला आहे. तर ऐकून मग तो घ्या. वाढीव आकडा जो आहे ऐकून त्यांना घ्या, हे ऐकून प्लॉट घ्या. देणार. ज्याला इथं ज्ञान आहे कोणाचं या लेआउट पाडण्याचं ज्याला ज्ञान आहे त्याला समजून सांगता येतं तो समजेल. कारण तुम्हाला सांगतो प्लॉट 144 पडलेले नाही, प्लॉट पडले 124. प्लॉट 144 सुद्धा पडलेले नाही आहे, प्लॉट 124 पडलेले आहे. त्याच्यामध्ये 20 प्लॉट मोठे शासनाच्या नियमाप्रमाणे जो हायवे जातो हायवेच्या बाजूला 3,000 स्क्वेअरचे प्लॉट करावे लागतात तरच येणे मंजुरी होत आहे. ते 3,000 20 प्लॉट मोठे आहे. त्या 20 प्लॉटमध्ये आम्ही काय केलं मग सगळ्यांना वाटप झाली पाहिजे म्हणून 144 सभासदांना प्लॉट मिळाले पाहिजे म्हणून त्यात 1 A 1 B 1 C 1 D काही त्यात 4 प्लॉट बसले काही त्यात 5 प्लॉट बसले असे ते प्लॉट झाले. 36 प्लॉट वाढले. असे ते 160 प्लॉट तयार झाले केले नाही ते याचे तुकडे पडल्याने 36 जास्त झाले. म्हणजे 160 प्लॉट तयार आहे आता. तयार आहेत आता. आणि ते आम्ही पण त्या विचार काय केला पुढे पूल उभे करायचे पाईपलाईन करायचे गटर बांधायचे. मग हे जे प्लॉट आहे हे जर संस्थेने ठरवलं तर म्हणलं बाजार भाव विकता येतील किंवा सभासद वाढवता येतील आणि त्या पैशामध्ये मग ते लाईट उभे करू पाईपलाईन टाकू. आणि हे सर्व सभासदच ठरवणार आहे पुढे जनरल मीटिंग मध्ये किंवा सर्वसाधारण सभा घेऊन सर्व सभासद ठरवणार आहे सर्व गोष्टी. पण सभासदांचीच अशी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बा आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही किंवा आम्हाला कोणतीच कल्पना दिली जात नाही. काल देखील बैठकीला जो गोंधळ झाला तोही त्याच कारणावरून झाला. संस्था बंद असल्यामुळे लोकांशी संपर्क होत नव्हतं ना त्याच्यामुळे ते झालं नाही. आता हे लेआउट तयार झाला म्हणून चर्चा सुरू झाली. ती लेआउट आज उशीर झाला तर कोणी बोललं नसतं. हा 160 प्लॉटचा लोकांमध्ये गोंधळ झाला. 160 प्लॉट कधी झाले वा नवीन लोकांना वाढवले का सभासद वाढवले का सभासद एकही वाढवलेला नाही. 144 सभासद आहे. संस्थेने म्हटलं तर सभासद वाढतील संस्थेने म्हटलं नाही तर प्लॉट संस्था जे ठरवेल त्याप्रमाणे. खरं तर आता अध्यक्ष आणि तुमच्यातले मतभेद जे आहेत ते पूर्णतः संपलेले आहेत का? संपलेलं आहे. तब्बल 20 वर्षापासून हे काम रखडलेलं होतं. रखडलेलं त्या पैसाच नव्हता संस्था गरीब लोक होते हे कोण पैसे देऊ शकत नाही ना येणे करायला. तर मग आपण अशी आपल्या अध्यक्ष सचिव किंवा सदस्य त्यांच्याशी चर्चा केली नव्हती का? मग चर्चा केली होती ना. आता काय होतं जोपर्यंत नखऱ्या तयार होऊन येते तोपर्यंत मलाही त्याच्याला काही माहित नाही. तर नखऱ्या तयार होऊन आल्यावर सगळी चर्चा झाली ना. ठीक आहे. याच्या अगोदर अक्षरशः प्लॉटिंगसाठी पैसे नव्हते. संचालक मंडळांनी 10,000 रुपये त्यात जमा केलेले आहेत. त्याच्यानंतर ते मोजणीसाठी पैसे जमा केले. सरकारी पावत्या वगैरे सर्व आहेत. दादा पण आहेत चेअरमन साहेब ते पण त्याच्यामध्ये होते. त्यांनाही माहिती सगळ्या गोष्टी. हा काही थोडा गोंधळ झाला त्यांच्या मनामध्ये त्यांनी तो स्पष्ट करतायत ते पण दादा बोलतील आता. सदरील जागा किंवा सदरील प्लॉट जे आहेत ते गोरगरिबांना मोफत देण्याची ही योजना होती. मग त्यांच्याकडूनच आपण पैसे घेतोय तर मग हे कितपत योग्य आहे? मोफती दे मग ते रस्ते कोण करणार आहे. कारण नगरपालिकेत जेव्हा नावा ठेवायला असं तुम्ही रस्ते कराल पाईपलाईन टाकून द्याल लाईट पण तेव्हा ते नगरपालिकेत लागतील ना. आणि मग निवडणूक- त्याला संस्थेला खर्च करावा लागेल ना. मग संस्था कुठून खर्च करणार आहे. आज तिथे बाजार 1200 स्क्वेअर फुटचा भाव आहे तिथे. आज तिथे 8-9 लाखाचा प्लॉट आपण 25,000 त्यांना मिळतोय. ठीक. दत्तू काका काल जो गोंधळ झाला सदर जे सभासद होते तर आपल्याकडेही त्यांनी आपली थोडीशी नाराजी दर्शवली तर आपण काय म्हणाल त्याविषयी? नाराजी कशी दर्शवली की आपल्यालाही माहिती होतं ना आपण हेतू पुरस्कार काही नागरिकांमध्ये अशी चर्चा होती की आपण हेतू पुरस्कार दुर्लक्ष केलं नाही. आपणही बा हे केलं बा मुद्दा म्हणून.
तसं नाहीये, त्यांचा तो गैरसमज झालेला आहे. काही विघ्न संतोषी जे संस्थेचे सभासद नाही ते पण त्याच्यामध्ये सामील झाले आणि त्यांनीच हा गोंधळ घातलेला होता. आणि ज्यांनी पैसे दिलेले नाहीये ते पण त्याच्यामध्ये होते. ते सभासद नसताना ते सुद्धा लोकांनी गोंधळ घातला नव्हता. आणि श्रीराम भाऊंनी सांगितलं ती गोष्ट बरोबर आहे. आमचा समन्वयामध्ये थोडा फरक पडलेला होता, त्याच्यामुळे हा कालचा प्रकार घडलेला आहे. यात दुसरं काही नाही. सुरुवातपासून श्रीराम भाऊ आणि मी आम्हीच ते पुढाकार घेऊन ते संस्थेचं काम पाहतोय. एक छोटीशी रिक्षा भरीन एवढं दप्तर आम्ही तयार केलेलं आहे. भरपूर पैसा आम्ही खर्च केलेला आहे त्याच्यासाठी. कोणाला काही आम्ही मागितलेलं नाही. फक्त सभासद नोंदणी करताना शेअर जे लागतात शेअरचे पैसे घेऊन आम्ही त्यांना शेअरच्या पावत्या दिलेल्या आहेत. आता संस्थेचं ते कार्यरूपाला येते, त्याच्यामुळे ते संस्थेचं जे शेत आहे त्याच्यावर भरपूर लोकांचा आता म्हणजे त्यावेळेस ते कवडी किंमत होतं. त्यावेळेस आज ते 13 लाखात घेतले. आज तिथे कोटीची रक्कम आहे. कोटीची 1 कोटी रुपये एखादं जमीन वाचता येते आता. आणि तिथं आम्ही सभासदांना नक्की प्लॉट देणार आहे. त्यांची जागा, त्यांची हक्काची जागा त्यांना आम्ही देणार आहे. परंतु सभासदांना आमचं एक सांगणं आहे की बा तुम्ही थोडा संयम बाळगा. कोणाच्या भूलथापांना, कोणाच्या अपप्रचारा बळी न पडता चुकीचे आरोप आमच्यावर करणं हे टाळा. आम्ही दोघं जण संयमाने आणि मिळून मिसळून हे काम मार्गी लावणार आहे. अशी एक चर्चा आहे की जे सभासद आहेत जुने, तर त्यांच्या नातेवाईकांनाही ते उरलेले जे प्लॉट आहेत त्यांच्या व्यतिरिक्त ते सुद्धा देण्यात येणार आहेत. तर त्याच्याविषयी आपण काय सांगाल? असं काही पण ठरलेलं नाहीये. जे काय ठरले ते मीटिंग मध्ये ठरले. येणाऱ्या मीटिंग मध्ये काय ठरेल ते